सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 जून 2026 अधिक महिन्यातील हा शेवटचा शुक्रवार आहे. महिलांनो, अधिक महिनाभर तुमच्याकडनं काही सेवा घडलेल्या असू दे किंवा नसू दे, पण उद्याची सेवा अजिबात चुकवू नका. सोन्यासारखा दिवस आहे. उद्या प्रदोष सुद्धा आलेला आहे. शुक्रवार आहे, अधिक महिन्याचा शेवटचा शुक्रवार. बघा, पुढील 3 वर्ष असा शुक्रवारची सेवा आपल्याकडून घडणार नाही. तर उद्याची सेवा सर्व महिलांनी जरूर करा. उद्या लवकर उठा महिलांनो आणि डोक्यावरून अंघोळ करायची आहे. बघा, घरात काही आर्थिक अडचणी असेल तर त्या महिलेने, सर्वच महिलांनी, जेव्हा पण तुम्ही डोकं धुवाल ना, तसं तर आपण रविवारी वगैरे डोकं धुतात, पण शुक्रवारी डोकं धुणं खूप शुभ ठरतं. म्हणून केस धुवायचे असतील महिलांनो तर तुम्ही शुक्रवारी धुवायला सुरुवात करा. खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला. पती असतील, मुलं असतील, काही आर्थिक अडचणीतून जात असतील, तुम्हाला घरात बरकत नसेल तर शुक्रवारी डोकं धुवायला सुरुवात करा. आणि उद्या अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल घाला, चिमूटभर हळद टाका आणि मग डोकं धुवायचं आहे तुम्हाला. डोक्यावरून अंघोळ करणं शुक्रवारी खूप शुभ ठरतं. देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, छान असं पंचामृताने, दुधाने अभिषेक करा किंवा तुमच्याकडं केशर असेल तर केशर दुधात मिक्स करा आणि त्याने जरी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, श्रीयंत्रावर, बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठू माऊलीची मूर्ती, छान असा अभिषेक घाला उद्या देवघरातील देवांना. आणि तांदळाच्या राशीवर देवांना स्थापित करायचं आहे. किंवा तुमच्याकडे जर विड्याची पानं असतील जास्त तर विड्याच्या पानांवर देवी देवतांना उद्या स्थापन करा. त्याचबरोबर उद्या देवी आईला लाल फुलं, उद्या आवर्जून लाल फुलं, बघा, गुलाबाचे, जास्वंदाचे, कमळाचं फूल मिळालं तुम्हाला तर आवर्जून अर्पण करा. एखादी वेणी अर्पण करा. देवघरातील मंगल कलशसुद्धा स्वच्छ धुवून घ्या. नारळ वगैरे बदलायचा असेल तुम्ही बदलू शकता. कोंब वगैरे आलेला असेल किंवा खराब वगैरे झालेला असेल तुमच्या कलशावरील नारळ तर उद्या बदलून टाका. छान कलश भरा. आंब्याची पानं ठेवा, विड्याची 5 पानं ठेवा, पण कलश जरूर भरायचा आहे. जेव्हा पण आता आपण महालक्ष्मीची किंवा आपल्या कुलस्वामिनीची सेवा करतो, प्रथम मंगल कलशाची स्थापना करावी आणि मग माता लक्ष्मीला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करावी. लाल फुलं उद्या देवी आईला आवर्जून अर्पण करा. एखादी मंगल कलशाला किंवा देवी आईला तुम्ही वेणी आणलेली असेल शेवंतीची वगैरे तर उद्या जरूर आवर्जून अर्पण करायचं आहे. देवी आईला हळदी कुंकू अर्पण करताना तुम्हाला एक प्रार्थनासुद्धा बोलायची आहे. सर्व महिला आपण सर्वांनीच वैभव लक्ष्मीचं व्रत केलेलंच आहे. तुम्ही ही प्रार्थना सकाळी पण म्हणू शकता किंवा संध्याकाळी जरी शांततेत आपण दिवा अगरबत्ती करून घेतली, आसन घेऊन बसा, तुपाचा दिवा लावा आणि देवी आईची एक प्रार्थना उद्या सर्व महिलांनी आवर्जून म्हणायची आहे. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. देवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे. देवी आईला हळदी कुंकू वाहताना अष्टरूपी महालक्ष्मी मातेची नावं घ्यायची आहे. वैभव लक्ष्मी पुस्तकेत तुम्हाला पोथीमध्ये नावं रूप दिलेले आहे. प्रत्येक नावरूपाला तुम्ही पोथी उघडून उद्या सेवा केली तरीही चालेल. असं नाही की आपण वैभव लक्ष्मी व्रत करत नाही मग पोथीची पूजा करू शकत नाही, प्रार्थना बोलू शकत नाही, असं नाही. तुम्ही दर शुक्रवारी जरी वैभव लक्ष्मीची पुस्तिका उघडली, नावं रूप दिलेले असतात देवी आईचे, प्रत्येक रूपाला हळदी कुंकू वाहिलं, त्या पोथीतली प्रार्थना बोलली तुम्ही तरी पण खूप सुंदर अनुभव येतात. तर उद्या प्रथम देवी आईला हळदी कुंकू अर्पण करताना सकाळीसुद्धा सेवा करू शकता किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल. महालक्ष्मी माता, वैभव लक्ष्मी माता, श्री गजलक्ष्मी माता, श्री अधिलक्ष्मी माता, श्री विजयालक्ष्मी माता, श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता, श्री वीर लक्ष्मी माता, श्री धान्य लक्ष्मी माता आणि श्री संतान लक्ष्मी माता असा अष्टरूपी महालक्ष्मी मातेची नावरूप बोलत देवी आईला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. आणि नंतर तुम्हाला हात जोडून शांत एकाग्र करा मन महिलांनो. सर्व काही महालक्ष्मी आपल्या माय माऊलीवर सोपवून द्या. सर्व दुःख निवारण करेल. जे दुःख दारिद्र्य असेल घरात
आर्थिक अडचणी असेल संपूर्ण नष्ट होईल अशी ही सुंदर प्रार्थना आहे. माझ्या सर्वच महिलांनी वैभव लक्ष्मी व्रत केलेलं आहे. पुस्तिकेत पोथीमध्ये प्रार्थना दिलेलीच आहे. तरी पण मी सांगते, या रक्तांबुज वासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरी सखी या श्री मनोल्हादिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती. मराठीतून अर्थ सांगते, जिचे लाल कमळात वास्तव्य आहे, जी शोभादायक आहे, जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे, जी संपूर्णपणे लाल आहे, जी आरक्त वस्त्रे परिधान करते, जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे, जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे, अशी हे लक्ष्मी देवी आई माझे, माझ्या लेकराबाळांचे, माझ्या कुटुंबाचे, सर्व संसाराचे रक्षण कर अशी प्रार्थना उद्या महिलांनो आवर्जून म्हणायची आहे. सर्व महिलांनी ही सेवा आवर्जून करा. ही प्रार्थना म्हणताना एक तुपाचा दिवा आपल्या देवघरात आवर्जून लावा. त्या दिव्यामध्ये सुद्धा एक कापराचा तुकडा, 2 लवंग, चिमूटभर हळद टाकू शकता. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि असा दिवा प्रज्वलित करून आसन घेऊन बसा. महिलांनो, शांत चित्त, आपली आई आणि आपण कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका. कुणी कितीही त्रास देऊ द्या, तुमचा तिरस्कार करू द्या, तुमची निंदा नालस्ती करू द्या, पण तुम्ही आपली माय माऊलीची प्रार्थना करताना एकाग्र मनाने ही प्रार्थना करायची आहे. तुमची प्रार्थना खाली जाणार नाही, एवढं तर मी नक्कीच सांगते. 1000% तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे. अधिक महिन्याचं संपूर्ण फळ उद्याच्या उद्या तुमच्या पदरात देवी आई जरूर टाकेल. तर उद्या अशी प्रार्थना जरूर बोला. आणि एक माळ आपण स्वामींची नित्य सेवा कराल ना, तर एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नारायणांची सेवा होते तिथं लक्ष्मी माता कायम प्रसन्न राहते. उद्या नारायणांची सुद्धा सेवा करा. बाळकृष्णाची मूर्ती असेल, देवी आईला लाल फुलं अर्पण करू. तुमच्याकडं पिवळी फुलं असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला पिवळी फुलं अर्पण करा. आणि एक का होईना तुळशीचं पान जरूर अर्पण करायचं आहे. तुमच्या मनातील इच्छा बोला. आणि बाळकृष्ण विठू माऊलीची मूर्ती असेल, जरूर आवर्जून थोडी का होईना तुळस अर्पण करा. एखादी तुळस लावायची असेल, उद्याचा दिवस अधिक महिना शुभ आहे. आपल्याला जे जे शुभ कामं म्हणजे लग्न कार्य, आपण वास्तुशांती किंवा गृहप्रवेश वगैरे करू शकत नाही, पण देवांच्या सेवा करण्यासाठीचाच हा अधिक महिना असतो. म्हणून जेवढ्या सेवा करायच्या ना, तर उद्या जरूर करून घ्या. एक शनिवार राहिलेला आहे, म्हणजे 13 तारखेपर्यंत आपण सेवा करू शकतो. 14 आणि 15ला तर अमावस्या आलेली आहे. कुलदेवी आईची ओटी भरायची राहून गेलेली असेल तर उद्याच्या उद्या शुक्रवार आहे. महिलांनो, खणा नारळाची भरा किंवा साडी चोळीची भरा, पण आवर्जून ओटी भरायची आहे. घराच्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा आज जशी सेवा केली ना, तशी उद्या सुद्धा उंबरठा पुसून घ्या. लेपन करायचं असेल हळदीचं करू शकता, नाही केलं हळदी कुंकू वाहून पूजा तरी नक्की करा. दोन्ही वेळेला झालं तर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला आपल्या मुख्य दाराशी दिवे जरूर लावायचे आहे. संध्याकाळी मी तुम्हाला जी प्रार्थना सांगितलेली आहे ती प्रार्थना बोलताना तरी आपल्या मुख्य दाराशी एक दिवा लावून मग आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मुख्य दाराशी दिवा न लावता प्रार्थना करून काही फायदा नाही. देवी आईच्या स्वागतासाठी मुख्य दार, तुमचं 2 दारं असतील, एक सेफ्टी डोअर वगैरे, ते उघडं ठेवायचं आहे. थोड्या वेळ का होईना, मच्छर वगैरे येतात तरी पण थोड्या वेळ का होईना उद्या मुख्य दार उघडं ठेवा महिलांनो. आणि प्रार्थना करताना मुख्य दाराशी थोडा वेळ का होईना तेलाचा तुपाचा तुमच्यावर आहे, जो दिवा लावायचा तो लावा, पण मुख्य दाराशी दिवा जरूर लावायचा आहे. आणि उद्या प्रार्थना वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला कापूर आरती करून घ्या देवी आईची, बाप्पाची. आणि त्या कापरासोबत तुम्हाला 5 लवंग जाळायचे आहे. 5 जाळा किंवा जास्तीत जास्त जाळू शकता. देवी आईला देवांना प्रथम तो कापूर धूप दाखवायचा आहे आणि ते कापराचं भांडं संपूर्ण घरात फिरवून घ्यायचं आहे. आणि ते कापराचं भांडं तुमच्या मुख्य उंबरठ्याजवळ ठेवा.
दोन्ही हात तुमच्या उंबरठ्याला तुम्हाला लावायचे आहे महिलांनो. बरोबर जाताना 2 लवंग थोडा कापूर बरोबर घेऊन जा. मुख्य उंबरठ्या बाहेर उभं राहायचं आहे तुम्हाला. दोन्ही हात उंबरठ्याला लावा. तुमच्या मनातील इच्छा बोला. हे माता महालक्ष्मी, माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर. माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे. लेकरा बाळांची दिवस रात्र प्रगती होऊ दे. लक्ष्मी नारायणांची कृपा राहू दे. मी उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला जी इच्छा आहे ती तुम्हाला उंबरठ्याला हात लावून माता महालक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा सांगून घ्यायची आहे. आणि त्या 2 लवंग तुम्हाला बरोबर जाताना उंबरठ्या बाहेर घेऊन जा. थोडा कापूर घेऊन जा आणि त्या कापरासोबत त्या 2 लवंग जाळून टाकायचे आहे. उंबरठ्यावर जाळा. उंबरठ्यावर एखादी मातीची पंती घेतली तरीही चालेल, पण उंबरठ्यावर उद्या 2 लवंग संध्याकाळी जरूर प्रदोष काळात जरूर जाळा. 7-7:30 वाजले चालेल, पण जरूर जाळा महिलांनो. आवर्जून जाळा. खूप सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. त्याचबरोबर उद्या महालक्ष्मी मातेला तुमच्या कुलदेवी आईची मूर्ती असेल, टाक असेल, फोटो असेल, कुंकुमार्चनची सेवा जरूर करा. कुंकुमार्चन करताना ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करू शकता. त्याचबरोबर उद्या 11 किंवा 21 लवंग उजव्या हातात घ्यायचे आहे महिलांनो. आणि 11 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे. आवर्जून सेवा करा. नाही जमलं एवढ्या वेळा तर 1 वेळा तर किमान महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला. देवी आईच्या चरणी त्या 21 किंवा 11 लवंग अर्पण करायचे आहे. लवंग घेताना चांगल्या बघून घ्यायच्या आहे. त्या लवंग देवी आईच्या चरणी अर्पण करा. आता नंतर त्या लवंग काय करायच्या महिलांनो, तर एक लाल कपडा घ्यायचा आहे. त्यात त्या लवंग बांधून घ्यायच्या आहे. आणि तुमची पर्स असेल, तिजोरी असेल, पर्समध्ये जरी एखाद्या कोपऱ्याला ठेवल्या, कधीच तुमच्या पर्समध्ये पैसा कमी पडणार नाही. अशी सुंदर ही सेवा आहे. उद्या कुलदेवीला किंवा माता महालक्ष्मीला 11 किंवा 21 लवंग अर्पण करा. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जेवढ्या वेळा करता येईल तुम्हाला, 1 वेळा करा, 8 वेळा करा, 11 वेळा करा किंवा 16 वेळा करा, पण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा. आणि उजव्या हाताने देवी आईला छान अशा लवंग, चांगल्या फुलाच्या लवंग बघून घ्या आणि देवी आईला तुमच्या मनातील इच्छा बोलून त्या लवंग अर्पण करायच्या आहे. नंतर त्या लवंग एखाद्या लाल कपड्यात बांधून किंवा पिवळा कपडा असेल चालेल, तो त्या लवंग बांधून तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवल्या तरीही चालेल. वर्षभर राहू द्या. कधीच तुमच्या पैशाला, तुमच्या तिजोरीला, तुमच्या लक्ष्मीला, तुमच्या प्रगतीला कुणाचीच नजरबाधा लागणार नाही. लवंग ठेवताना तुमच्या मनातील इच्छा माता महालक्ष्मीला बोला आणि त्या लवंगांची सेवा आवर्जून करायची आहे. अधिक महिन्याचा शेवटचा शुक्रवार माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवर सुद्धा छान असा उद्या अभिषेक करून घ्या महिलांनो. सकाळीच सेवा करा आणि छान असं धान्य अर्चन करायचं आहे. माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल, अभिषेक केल्यानंतर तांदळावर स्थापित करायची आहे आणि देवी आईला 7 धान्य किंवा 5 धान्य किंवा अख्खे तांदूळ म्हणजेच अक्षता अर्पण केल्या तुम्ही. आपण जसं देवी आईला कुंकुमार्चन करतो तसं अन्नपूर्णा मातेला धान्य अर्चन करायचं आहे. ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करा. देवी आईच्या खांद्यापर्यंत येईल एवढं धान्य अर्चन करायचं आहे. नंतर देवी आईला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून 1 रुपयाचं नाणं देवी आईच्या चरणी जवळ ठेवायचं आहे आणि त्या रुपयाची सुद्धा हळदी, कुंकू, फुलं वाहून पूजा करा. दिवसभर ते रुपयाचं नाणं राहू द्या. संध्याकाळी ते रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या पर्समध्ये एखाद्या कोपऱ्याला ठेवा. तुम्ही ते खर्च करायचे नाही आहे. यामुळे सुद्धा तुमच्या घरात, तुमच्या पर्समध्ये तुमच्या ऐश्वर्याला भरभराटी येईल. तुमच्या घरात किंवा तुम्हाला कधीच पैशाला, धान्याला कधीच कमी पडणार नाही. म्हणून अशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा उद्या सेवा करायची आहे. उद्या देवघरात एक अखंड दिवा चालूच ठेवा महिलांनो. तेलाचा, तुपाचा तुमच्यावर आहे.
दिव्याची छान अशी हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे. आणि तुम्हाला उद्या एक नैवेद्य, तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता देवी आईला. एखादी कन्या रत्न भेटली तुम्हाला, तुमच्या घरातली असू दे किंवा बाहेर वगैरे तुमचे शेजारी वगैरे असेल, तर त्या कन्येला घरी बोलवा. तिला काहीतरी म्हणजे गोडाचं काहीतरी प्रसाद म्हणून खायला द्या. तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य बनवू शकता किंवा खिरीचा वगैरे. तुम्हाला सवाष्ण पूजन करायचं असेल तुम्ही तेही उद्या करू शकता. छान असा दिवस आहे, शुक्रवार आहे. उद्या महादेवांचं मंदिर जर घराजवळ असेल, आपण महालक्ष्मी मातेची सेवा करत आहोत, आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत आहोत. उद्या प्रदोष आलेला आहे. संध्याकाळी आपल्याला महादेवांच्या मंदिरात पण जायचं आहे. महादेवांना छान असा दुधाने पाण्याने अभिषेक करा, बेल फूल अर्पण करा. एक दिवा नेता आला तुम्हाला तुपाचा, तर आवर्जून फुलवाट टाकून मातीची पंती जरी घेऊन गेला चालेल, त्यात एक कापराचा तुकडा टाका आणि तो दिवा तुमची इच्छा बोलून महादेवांसमोर तो प्रज्वलित करायचा आहे. बेल फूल अर्पण करायचं आहे. मनातली इच्छा बोला महादेवांना. काहीतरी नैवेद्य नेलेला असेल, फळं वगैरे नैवेद्यात ठेवा. दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला. महादेवांची उद्या प्रदोष काळामध्ये सेवा आवर्जून करायची आहे. सुंदर दिवस आहे. जेवढी सेवा कराल ना तेवढं अधिकाधिक फळ मिळणार आहे. असा महिना आणि असा शुक्रवार पुन्हा येणे नाही. महिलांनो, सेवा चुकवू नका उद्याची. माझ्या दादांनी प्रदोष काळामध्ये महादेवांच्या मंदिरात जाऊन सेवा करा. महिलांनी करा. सर्वांनी उद्या महादेवांची सेवा जरूर करा. घरी येताना आपण थोडंसं जलाधरीच्या इथून तीर्थ घेऊन या. सगळ्यांनी प्यायचं आहे. थोडं थोडं तीर्थ घ्यायचं आहे. तिथं एखादं बेलाचं पान मिळालं, महादेवांच्या शिवपिंडीवरून उचलता आलं, घ्या उचलून आणि प्रसाद म्हणून तुम्ही ते खाल्लं तरीही चालेल. कुणाचं आरोग्य नीट नसेल त्या व्यक्तीला तर आवर्जून ते बेलपान एखादं जे हातात येईल तेच, असं नाही की आपण जे व्हायला आहे तेच आपल्याला मिळालं पाहिजे. जे हातात येईल महादेवांचा आशीर्वाद प्रसाद ते पान घरी घेऊन या. ज्यांचं आरोग्य नीट नाही, चिडचिड होते, ज्या महिलांना त्रास आहे किंवा सर्वांनी जरी एक एक बेलपत्र उद्या महादेवांचा आशीर्वाद प्रसाद स्वरूप खाल्लं तुम्ही तरीही चालेल. तीर्थ घेऊ शकता जलाधारीच्या इथून. पण उद्या महादेवांची सेवा आवर्जून करा. प्रदोष आलेला आहे. अभिषेक करा. बेल फूल अर्पण करायचं आहे. चंदन भस्म अर्पण करा. तिथं उद्या आरती करता आली, कापूर आरती जरूर करा. एक दिवा लावून द्या. गोड नैवेद्य दाखवायचा आहे. जेवढी सेवा कराल ना 1000 पटीने पुण्यफळ मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.